लाडकी बहीण योजनेचे खात्यात डायरेक्ट 21 रुपये। कोणत्या महिलांच्या खात्यात डायरेक्ट 21 रुपये? ज्या महिलांचं सर्व बरोबर आहे, सर्व आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, तसेच तुमचा अर्ज संपूर्ण निकषात बसत आहे, तर तुम्हाला डायरेक्ट 21 रुपये तुमच्या खात्यात मिळत आहे। परंतु अनेक महिलांसाठी मोठी डोकेदुखी समोर आलेली आहे। अनेक महिलांचे अर्ज जे आहेत ते आता बाद होणार आहे, अपात्र केले जात आहे। तर बघा, एक मोठी अपडेट आलेली आहे। एका ठिकाणचे अनेक अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। कुठल्या ठिकाणचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। तसेच ज्या महिला, ज्या लाडक्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांना पैसे भेटणार नाहीत, आणि ज्या महिला निकषात बसतील फक्त त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत, असा निर्णय झालेला आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांनी हा जबरदस्त निर्णय घेतलेला आहे। म्हणजे कोणीही यामध्ये गैरफायदा होता कामा नये या योजनेत। त्यामुळे हे संपूर्ण आता चेक केलं जाणार आहे की तुम्ही जो फॉर्म भरला आहे ते संपूर्ण निकष ते बसत आहेत का? तुम्ही फॉर्म भरलेला आहे, मग त्या निकषात तुम्ही बसत आहात का? जरी बसत असाल तरच पैसे, नाही बसत असाल तर पैसे भेटणार नाही। परंतु बाकीच्या महिलांना काहीच टेन्शन नाही, कारण ते संपूर्ण निकषात बसत आहे। तुम्हाला जास्त टेन्शन होणार नाही। फक्त जे गैरफायदा या योजनेत करतात त्यांनाच या योजनेतून बाद केलं जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा। चला, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आणि डायरेक्ट 21 रुपये आता खात्यात मिळत आहे, आणि कोणत्या महिलांना मिळत नाही त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत। आणि महत्त्वाची जी अपडेट आहे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली, नुकतेच आलेली ही अपडेट देखील आहे, ती अपडेट पण आपण समजून घेणार आहोत। चला, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर राज्यात सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेमार्फत पहिले तुम्हाला 1500 रुपये दिले जात होते, परंतु आता 21 रुपये दिले जाणार आहेत। तर आधार कार्ड फक्त लिंक पाहिजे तुमचं बँकेला, आणि ज्या महिलांनी ते अजूनपर्यंत केलेलं नाही ते पटकन तुम्ही बँकेत जाऊन तेवढं काम करून घ्या, नाहीतर मग तुम्हाला पैसेच भेटणार नाहीत। मग तुम्ही तेव्हा म्हणाल की बाकीच्या महिलांना भेटलं, मला भेटलं नाही। तर असं टेन्शन उगाच पुढे करू नका। त्यामुळे तुम्ही आताच जा बँकेत, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक आहे का? लिंक असेल तरच पैसे भेटणार आहेत, लिंक नसेल तर पैसे भेटणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा। मग तुम्ही फॉर्म भरलेला असो किंवा अप्रूव्हल असो, मग ते बाब समोर येत नाही, डायरेक्ट पैसे तुम्हाला भेटणार नाही। आधार कार्ड तुम्ही लिंक केलं पाहिजे बँकेला। मग तुमचं बँक SBI असो, पोस्टाचं खातं असो, जे पण तुमचं कुठलं बँक असू द्या, त्या बँकेत पैसे येऊन जाणार आहेत, काही टेन्शन नाही। फक्त आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे। ओके, चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। हे बघा, लाडक्या बहिणींना 3000 रुपये द्या, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। बघा, आता ही मागणी जी केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे, आणि महिन्याला महिलांना 3000 रुपये द्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे। परंतु लाडकी बहीण योजनेचा निर्णय झालेला आहे, तुम्हाला काही 3000 रुपये भेटणार नाहीत, केवढ्या पण जरी मागण्या झाल्या, परंतु 3000 रुपये भेटणार नाहीत तुम्हाला। महिन्याला एकतर 1500 रुपये नाहीतर 21 रुपये, ओके, यापैकीच एक रक्कम भेटणार आहे। आलं तुमच्या लक्षात? चला, आता आपण एक एक अपडेट जाणून घेणार आहोत। कुठले फॉर्म रद्द झाले, मुख्यमंत्र्यांनी काय महत्त्वाची अपडेट दिली त्याबद्दल पण आपण समजून घेऊया। हे पहा, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला पिंपरी चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल 4,32,890 तरुणी व महिलांनी अर्ज भरले। महापालिकेचे केंद्र, अंगणवाडी सेविका, ऑनलाईन अशा माध्यमातून महिलांनी अर्ज भरले। प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 3,79,920 अर्ज वैध ठरले। वैध ठरलेल्या अर्जाच्या बँक खात्यात 5 हप्ते जमा झाले, तर 42,486 अर्ज बाद करण्यात आले आहेत। बघा, सर्वात मोठी अपडेट पिंपरी चिंचवड संदर्भात।
पिंपरी चिंचवडची ही अपडेट आलेली आहे। यामध्ये जवळपास तब्बल 4,32,890 एवढे फॉर्म आले होते। यापैकी जे अर्ज आहेत ते किती वैध ठरलेले आहेत? 3,79,920 एवढेच अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत। परंतु बाद अर्ज किती झालेले आहेत? 42,486। हे बघा 42,486 अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत। ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। बघा यामध्ये हे बाद का करण्यात आलेले आहेत अर्ज? हे तुम्ही निकषात बसत नाही किंवा तुम्ही चुकीची माहिती भरलेली आहे, तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स नाही, तुमच्याजवळ जरी 4 चाकी वाहन आहे किंवा तुमचा पती आयकरदाता आहे, म्हणजे तुम्ही जरी निकषात बसतच नसाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। तुमचा अर्ज तुम्ही भरला तर तो डायरेक्टली बाद होणार आहे। आलं तुमच्या लक्षात? आता ते तर पूर्णपणे आता काटेकोरपणे पूर्ण चेक केलं जाणार आहे की कोणी चुकीची माहिती भरली आहे, कोणी गैरफायदा तर करत नाही योजनेत, हे संपूर्ण आता चेक होणार आहे। ज्या तुम्ही हमीपत्र दिलेलं आहे त्या हमीपत्रामध्ये संपूर्ण तुमच्याकडून हे टिकमार्क करण्यात आलेले आहे की तुम्ही या योजनेचे हे निकष तुम्हाला पात्र आहेत का, ते निकष संपूर्ण बघून टिक केलं असेल तुम्ही, त्यामुळेच हे आहे। जे निकषात बसत आहे त्यांनाच पैसे भेटणार आहे, जे निकषात बसत नाही त्यांना पैसे भेटणार नाही। सिंपल आहे। आलं तुमच्या लक्षात? चला आता पुढील अपडेट बघा। तर बघा या योजनेतील अर्जाची पडताळणी केली जाईल अशी चर्चा आहे। अर्जाची तुमचा जो अर्ज तुम्ही भरलेला आहे, तुमचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे, हे संपूर्ण चेक केलं जाईल, याची पडताळणी होईल अशी चर्चा आहे। त्यातच फडणवीसांनी देखील पडताळणीचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं जाऊ लागलं आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करून त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद होतील। हे पहा 100% बाद होणार आहेत। जरी गैरफायदा, चुकीची माहिती आणि योजनेत बसत नसाल, निकषात बसत नसाल, तरीही फायदा जरी घेण्याचा प्रयत्न करा लाडकी बहीण योजनेचा, तर त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे। हे स्पष्ट इथे चित्र आपल्याला दिसत आहे। मात्र यावर आता शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेबांनी ही माहिती दिली आहे। मात्र यावर आता शिवसेनेचे शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी म्हणल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार। याचा अर्थ असा होत नाही की या योजनेतील पात्र महिलांना बाद केलं जाईल। त्यांनी एवढंच सांगितलं आहे की चुकीचे दस्तऐवज देऊन कोणीही या योजनेचा लाभ घेऊ नये, कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये, एवढंच त्यांनी सांगितलं आणि हाच त्या पडताळणी मागचा उद्देश आहे। ज्यांचे अर्ज वैध आहेत, त्यांचे दस्तावेज वैध आहेत, त्यांच्यावर कुठलीही गदा येणार नाही। हे पहा सर्वात मोठं स्पष्टीकरण आता फडणवीस साहेबांनी जी माहिती दिली आहे त्याबद्दल इथे संपूर्ण स्पष्ट झालेलं आहे की जे अर्ज आहेत ज्यामध्ये हे बघा ज्यांचे अर्ज वैध आहेत, ज्यांचे अर्ज पहिले अप्रूव्हल वगैरे संपूर्ण व्यवस्थितपणे झालेले आहेत, ज्यांना पहिले पैसे भेटले आहेत, त्यांना काहीच होणार नाही, त्यांना पैसे भेटणार आहेत। परंतु यामध्ये जरी कोणी चुकीचे दस्तावेज म्हणजे चुकीचे कागदपत्र तिथे लावून अप्रूव्हल केले असतील फॉर्म, तसेच गैरफायदा कोणी करत असेल योजनेमध्ये, चुकीची माहिती भरून चुकीचे कागदपत्रे लावून या योजनेचा लाभ घेत असेल, त्यांना या योजनेतून काढलं जाणार आहे। एवढंच आहे। बाकीचं ज्यांचे अर्ज वैध आहेत, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत, त्यांच्यावरती कुठलीही गदा येणार नाही असं स्पष्ट झालेलं आहे। आलं तुमच्या लक्षात? तर अतिशय दमदार ही माहिती समोर आली होती, त्यामुळे ही अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती फक्त एकमेव आपलं ATB गुरुजी यूट्यूब चॅनल देत असतं। तुम्हाला आपल्या मी सिंपल भाषेत सांगत असतो की काय अपडेट आहे। ओके, जेव्हा पण अपडेट येते त्यावरती मी संपूर्ण ॲनालिसिस करून संपूर्ण स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला की काय काय समोर आलेलं आहे किंवा काय होणार आहे योजनेसंदर्भात सर्व सांगतो। हे पहा आता तुमच्या खात्यात डायरेक्टली 21 रुपये किंवा 1500 रुपये येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत, कारण आता हळूहळूपणे संपूर्ण प्रोसेस सुरू झालेली आहे। पडताळणी वगैरे आता सुरू होत आहे। त्यानंतर ज्यांचं संपूर्ण ठीक आहे, ज्यांची काही चुकी नाही,
ज्यांचा फॉर्म हा वैध आहे, अप्रूव्हल आहे, त्यांच्या खात्यात डायरेक्टली पैसे पाठवले जाणार आहेत. आलं लक्षात? तुमचं कुठलं पण बँक असू द्या, सर्व बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत, ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे फक्त, बस, दुसरं काही नाही. ओके. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद.